back to my channel Perfect Coaching Classes. Okay. आज पूर्वी इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन बघितलंय. आज आपल्याला नवीन टाइप बघायची आहे, इंटिग्रेशन ऑफ द टाइप. ओके, इंटिग्रेशन ऑफ द टाइप here px plus q upon ax square plus bx plus c dx, or here px plus q upon in root of ax square plus bx plus c dx. ओके, म्हणजे आता ते स्टँडर्ड फंक्शन वरच टाइप डिपेंड आहे आपली. ठीक आहे. मग आता इथे काय म्हणता येईल की वेअर हा जो न्यूमरल आहे px plus q मी म्हणतोय इज अ पॉलिनॉमियल ऑफ x ऑफ डिग्री 1. ओके, म्हणजे हा जो न्यूमरलला तुम्हाला पॉलिनॉमियल दिला आहे तो पॉलिनॉमियल काय इज आर द हियर डिग्री x डिग्री 1 चा पॉलिनॉमियल आहे. मग काय म्हणणार मग मी दिस टाइप ऑफ प्रॉब्लेम can be solved by using. Okay, so numerator means this particular polynomial numerator is equal to a into ddx of denominator plus b. Okay, पूर्वी सुद्धा या टाइपचे घेतला आपण कन्वर्शन, पण तिथे वेगळं कन्वर्शन दिलं होतं. मग न्यूमरेटर इज इक्वल टू काय असेल रे, a into ddx of denominator plus b. ओके, मग आता न्यूमरेटरची व्हॅल्यू पहा, px plus q ठेवलं. मग a into ddx of denominator पहा, पुन्हा डिनॉमिनेटरला व्हॅल्यू ax square plus bx plus c प्लस किती कॅपिटल b. मग हे जे तुम्हाला दोन अननोन दिसतात कॅपिटल a आणि b, त्याला म्हटलं मग मी वेअर a and b are constant. ओके, वेअर a and b are constant whose value can be determined. ओके, whose value can be determined by equating coefficient of कोणाचे कोएफिशिएंट, इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ x and constant rate. ओके, and convert the integral in two form. दोन फॉर्म मध्ये इंटिग्रलला कन्वर्ट केलं जाईल, नाही का. मग कोणते दोन फॉर्म होईल, हियर a म्हणजे जी काही व्हॅल्यू तुम्ही इथे काढणार a into इंटिग्रल ऑफ f डॅश x अपॉन f ऑफ x ना. मग आपण ही सबस्टिट्यूशन मध्ये टाइप शिकलोय की डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ऍडजेसिंग न्यूमरेटर डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, a into जी काही a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार a into log ऑफ डिनॉमिनेटर प्लस b into याला आपल्याला ax square plus bx plus c याला तुम्ही परफेक्ट स्क्वेअर ने सॉल्व केलेला आहे. ठीक आहे, सॉरी याला तुम्ही कंप्लीटिंग स्क्वेअर ने सॉल्व केलेला आहे. ठीक आहे. मग आता जर प्रॉब्लेम मध्ये रूट नसेल तर या पॅटर्नचं कन्वर्शन तयार होईल. आणि समजा हियर प्रॉब्लेम मध्ये जर रूट प्रेझेंट असेल तर a into इंटिग्रल ऑफ f dash x upon in root of f of x असेल तर प्रोसिजर तीच आहे ना रे, की डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे पण रूट कंटेन आहे, तर याचा आन्सर तुम्ही लिहिणार 2 into in root of f of x plus b into इंटिग्रल ऑफ in root of ax square plus bx plus c. पुन्हा रूट मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्याला आपण कंप्लीटिंग स्क्वेअर ने सॉल्व करणार. मग आपण काय म्हटलं आता इथे, सॉल्व द इंटिग्रल बाय प्रिवियस मेथड. जुन्या आता स्टँडर्ड फंक्शन मध्ये आपण ते कन्वर्शन्स घेतलेलं आहे, तेच कन्वर्शन. आता याच्यामध्ये एक्सरसाइज 3.2 एक सी म्हणून दिलेली त्यांनी एक्सरसाइज आहे, त्याचे प्रॉब्लेम्स आपण वन बाय वन स्टडी करूया. ठीक आहे. बघा एक्सरसाइज 3.2 सी मधलं पहिलं प्रॉब्लेम्स आपण आता स्टडी करूया. लक्ष द्या काय म्हणतो तो, इंटिग्रल ऑफ रे 3x plus 4 here upon x square plus 6x plus 5. मग जर न्यूमरेटरला पॉलिनॉमियल असेल ज्याची डिग्री 1 आहे तो, ओके, आणि डिनॉमिनेटरला जर क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रेझेंट असेल तर ही टाइप तुम्हाला लक्षात आली पाहिजे. कोणती टाइप आहे, px plus q upon ax square plus bx plus c. काय लिहितो तो, न्यूमरेटर इज इक्वल टू a into ddx of denominator plus किती येतं b. ओके, आता हे प्रॉब्लेम्स आपल्याला दुसऱ्या सुद्धा मेथडने सोडवता येतं. एकच प्रॉब्लेम मी दोन्ही मेथडने तुम्हाला सांगणार. जर आपण बाय प्रोसिजर गेलो तर फार लॉंग कन्वर्शन होतं, पण जर समजा आपण आता इथे शॉर्टकट मध्ये लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. तर दोन्ही मेथड वन बाय वन मी स्टडी करतोय. ठीक आहे. पहा काय म्हणाल, मग तुम्हाला टाइप आठवली पाहिजे. न्यूमरेटर म्हणजे px plus q upon ax square plus bx plus c असेल तर ते प्रॉब्लेम्स आपण कसं लिहितो रे, सोल्युशन मध्ये न्यूमरेटर कसं फॉर्म्युला लिहितो अगोदर
a इंटू डिनॉमिनेटर प्लस b किती येतं सांगा 3x प्लस 4 मग काय म्हणणार a इंटू किती आहे a इंटू हियर ddx ऑफ डिनॉमिनेटर आता ddx ऑफ डिनॉमिनेटर सांगा x स्क्वेअर प्लस 6x प्लस 4 प्लस किती रे b म्हणजेच रे 3x प्लस 4 a इंटू आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे बरोबर x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती टॉइस x 6x चा डेरिव्हेटिव्ह 6 प्लस किती रे b कॉल ॲज इक्वेशन नंबर 1 मग माझं एम कोणतं आहे टू फाइंडिंग द व्हॅल्यूज ऑफ द कॉन्स्टंट a आणि b मग याला सॉल्व करावं लागेल ना तुम्हाला 3x 4 a आता याला मल्टिप्लाय करा रे टॉइस कोण येतं ax प्लस 6a प्लस कोण येतं b मग काय करणार तुम्ही इक्वेटिंग म्हणतो आपण ठीक आहे इक्वेटिंग कोण कोइफिशिएंट ऑफ कोण रे x अँड कॉन्स्टंट ओके किंवा असं सुद्धा म्हटलं जातं इक्वेटिंग कोइफिशिएंट ऑफ लाईक पॉवर ऑफ x किंवा लाईक पॉवर ओके मग आता x चे कोइफिशिएंट इक्वेट करूया आपण किती येतं रे टॉइस a इज इक्वल टू थ्राइस 3 तर a ची व्हॅल्यू किती आली 3/2 आता कॉन्स्टंट ला इक्वेट करा 6a प्लस b त्या साइडला कोण आहे कॉन्स्टंट 4 चला a ची व्हॅल्यू कुठं ठेवतोय 6 इंटू किती 3/2 प्लस b इज इक्वल टू 4 2 कोण रे 3 जा म्हणजे किती होईल आता b इज इक्वल टू सांगा 4 3 3 जा कोण 9 आता इथे 4 मायनस 9 तर b ची व्हॅल्यू किती मायनस कोण आलं 5 रे ठीक आहे मग आता या पद्धतीने आता a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला हां मग पुढे पहा काय करायचं या व्हॅल्यू रे कुठे पुटिंग ना काय म्हणतात पुटिंग दीज व्हॅल्यू कुठे ठेवणार इन इक्वेशन 1 ला इक्वेशन 1 इंप्लाइज करतोय तो लक्ष द्या किती 3x 4 मग काय होईल रे आता इथे किती a ची व्हॅल्यू सांगा बघा किती 3/2 इंटू ब्रॅकेट 2x 6 रे आणि b ची व्हॅल्यू कोण -5 मग तुमचं इंटिग्रल मध्ये की न्यूमरेटर ची व्हॅल्यू चेंज करायची आहे बरं तुम्हाला किती येतं न्यूमरेटर ची व्हॅल्यू चेंज करतोय हा मग बघा किती येईल हा लक्ष द्या किती 3/2 इंटू ब्रॅकेट किती टॉइस x 6 आणि इथे किती -5 अपॉन किती येतं x स्क्वेअर प्लस 6x प्लस किती येतं 5 dx मग न्यूमरेटर ची व्हॅल्यू आपण चेंज केली मग i इज इक्वल टू पहा ना न्यूमरेटर मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर डिनॉमिनेटरला सेपरेट करा 3/2 टॉइस x प्लस 6 रे अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 dx -5 इंटू इंटिग्रल ऑफ dx अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 ओके मग काय म्हणताय तुम्हाला बघा ना आता मी सांगितलंय दिस एरो इंडिकेट रे हा एरो महत्त्वाचा रोल प्ले करतो काय म्हणावं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ऍडजेसिंग न्यूमरेटर ना डायरेक्ट आन्सर लिहिता येईल ना तुम्हाला कशाला पुटअप ठेवत बसायचं पहा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह टॉइस x आणि 6x चा डेरिव्हेटिव्ह 6 ओके मग आता i इज इक्वल टू 3/2 काय म्हणाल लॉग ऑफ डिनॉमिनेटर कोण येतं x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 ओके मग आता -5 रे आता इथे कोणतं इक्वेशन दिसतंय क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कसं सोडवायचं म्हटलं येतं माहिती आहे ना तुम्हाला मग क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसत असेल तर त्याला आपण कंप्लीटिंग स्क्वेअरनी सॉल्व करायचं कंप्लीटिंग स्क्वेअर ची पहिली स्टेप कोण रे कोइफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1 आहे ना 1 मग आता x स्क्वेअर प्लस 6x ऍज इट इज पुढे मिडल टर्म कोण आहे 6 डिवाइडेड बाय 2 किती येतं 3 त्याचा स्क्वेअर ऍड करा 9 प्लस 5 मायनस 9 आता ही टर्म तुम्हाला पुन्हा पुन्हा लिहावं लागतं नाहीतर याला इंटिग्रल I1 कॉल केलं तरी चालतं पण असो 3/2 log of x square plus 6x plus 5 minus 5 into dx upon या तीन टर्म वरून परफेक्ट स्क्वेअर सांगा
x प्लस 3 चा होल 3 स्क्वेअर. आता 5 मायनस 9 मायनस 4 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे 2 चा. मग कोणता फॉर्म्युला रे x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर I is equal to 3/2 log x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. आता इथे किती मायनस 5. फॉर्म्युला कोण आहे x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 1 अपॉन ट्वाइस a म्हणजे 2 log ऑफ होणार आहे कोण हियर x मायनस a म्हणजे मायनस फॅक्टर अपॉन प्लस किती आहे x प्लस 3 मायनस 2 x प्लस 3 प्लस 2 प्लस c. तर लास्ट आन्सर ऑफ द प्रॉब्लेम हियर किती येतं 3/2 log ऑफ x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 मायनस 5/4 log ऑफ x प्लस 1 अपॉन x प्लस 5 प्लस किती येतं c. ओके हे झालं प्रॉब्लेम्स. आता बघा याला शॉर्टकट मेथडनी आपल्याला सोडवता येतं. आता ते हेच प्रॉब्लेम मी तुम्हाला दुसऱ्या सुद्धा मेथडनी सांगतोय की हे इतकं कन्वर्शन करायची गरज नाहीये. ही स्टेप आपली डायरेक्ट येऊ शकतं म्हणजे इतका कारभार करायची गरज नाही. म्हणजे या टाइप मध्ये करते काय ऍक्च्युअली तो की बघा न्यूमरेटरला कसा एक्सप्रेस करते. न्यूमरेटर कॅन बी एक्सप्रेस हियर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अँड बॅलन्सिंग सम कॉन्स्टंट. आता हेच प्रॉब्लेम मी दुसऱ्या सुद्धा मेथडनी तुम्हाला सांगतोय त्या सुद्धा मेथडनी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके आता प्रॉब्लेम पहा ते पहिला आपण डिटेल मेथडनी घेतलं तर तेच प्रॉब्लेम मी दुसऱ्या मेथडनी तुम्हाला सांगतोय की सिंपल कन्सेप्ट आहे आपल्या. या टाइप मध्ये काय करतो आपण न्यूमरेटर कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ हियर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर सम बॅलन्सिंग कॉन्स्टंट. बघा आता ही इतकी प्रोसिजर मगाशी जी लिहिली ती लिहायची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्हाला सुद्धा सॉल्व्ह करता येतं. मग I इज इक्वल टू बघा काय करायचं या टर्म मध्ये डिनॉमिनेटर तुम्ही लिहून घ्यायचा. लिहिला मग आता काय करायचं साधं टेक्निक आहे. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा किती x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह टॉइस x रे आणि 6x चा डेरिव्हेटिव्ह 6 काढलाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ओके मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर काढला पण न्यूमरेटरची ओरिजिनल व्हॅल्यू सांगायला कोण आहे 3x 4 आहे. ओके एक एक बॅलन्सिंग करू आपण. इथे 3x येण्यासाठी याला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल 3/2 नी. पहा बरं 2 2 कॅन्सल आलं तुमचं 3x. मग आता कॉन्स्टंटला बॅलन्स करूया. मग या 3/2 नी 6 ला मल्टिप्लाय करा 3/2 into 6 2 कोण रे 3 जा किती आला 9. ओके मला पाहिजे कोण +4 पाहिजे. मग इथे जर 9 येत असेल याचं कॅल्क्युलेशन म्हणजे याच्यातून आपल्याला किती सबट्रॅक्ट करावं लागेल 5. त्याच वेळेस 4 भेटेल ना म्हणजेच कोण येतं -5 कोण येतं रे dx. म्हणजे आता इथे हे जो आपण इतकी मोठी प्रोसिजर लिहिली ती लिहायची गरज नाही. एका स्टेप मध्ये होते. फक्त थोडंसं टेक्निक यूज करायचं आहे. काय पुन्हा एक वेळेस रिपीट करतोय. डेरिव्हेटिव्ह कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा 2x 6. मग पाहिजे कोण मला 3x. याला कितीनी मल्टिप्लाय करतो 3/2 नी. मग 2 2 कॅन्सल झालं आणि आता 3x. या 3/2 नी 6 ला मल्टिप्लाय करा किती 9. आता पाहिजे कोण +4 म्हणून बॅलन्सिंग साठी कोण केलाय -5. आता याला सेपरेट करणार आहे किती येतं 3/2 twice x plus 6 upon x square plus 6x plus 5 dx. नंतर -5 इंटिग्रल ऑफ dx upon x square plus 6x plus 5. ओके मग बघा ना आता याला काय सांगणार हा एरो महत्त्वाचा आहे आपला. लक्षात आलं पाहिजे तुमच्या. काय म्हणणार डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ऍडजस्ट इन रे न्यूमरेटर. काय लिहिता आन्सर कोण लॉग ऑफ डिनॉमिनेटर. आपण आशेक सपान हाफ x असेल तर आन्सर रे लॉग ऑफ डिनॉमिनेटर लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. आता हे कोणतं इक्वेशन्स आहे क्वाड्रॅटिक. आता हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याला कसं सॉल्व्ह करतो आपण सॉल्विंग बाय कंप्लीटिंग स्क्वेअर. ओके मग कंप्लीटिंग स्क्वेअर ची पहिली स्टेप आहे काय म्हणता येईल कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1. दोन टर्म ऍज इट इज लिहायच्या. लिहिल्या मग रे मिडल टर्म 6 त्याला 2 नी डिवाइड करायचं किती
त्याचा स्क्वेअर ऍड करा 9 प्लस 5 मायनस 9. ओके, मग I इज इक्वल टू 3/2 log of x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 रे मायनस 5 इंटू इंटिग्रल ऑफ या तीन टर्म वरून परफेक्ट स्क्वेअर घ्यायचा आहे तुम्हाला. काय म्हणाल, x प्लस 3 चा होल थिंग स्क्वेअर. आता 5 मायनस 9 मायनस 4 तो कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, 2 चा, ज्याच्यामध्ये x प्रेझेंट. काय येईल फॉर्म्युला, x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर रे 3/2 log of x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 मायनस रे 5 इंटू 1/2 a हा 2 आणि a ची व्हॅल्यू पुन्हा 2 log of काय म्हणता, मायनस फॅक्टर अपॉन प्लस x मायनस a अपॉन x प्लस a. मग x ची ओरिजिनल व्हॅल्यू x प्लस 3 मायनस 2 इथे रे x प्लस 3 प्लस 2 प्लस किती येतं c. तर लास्ट आन्सर ऑफ द प्रॉब्लेम 3/2 log of x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 ओके मायनस कोण 5/4 log of कोण x प्लस 1 अपॉन x प्लस 5 प्लस किती येतं c. बघा मगाशी प्रॉब्लेमला 2 पेज लागले, आता एका पेज मध्ये सुद्धा सोडवता येते तुम्हाला. जी मेथड तुम्हाला इझीएस्ट असेल त्या पद्धतीने सोडवायचं. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण आता याचं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम्स पुन्हा त्याच टाइपवर आता बघूया. हियर इंटिग्रल ऑफ 2x minus 3 upon 3x square plus 4x plus 5 रे. ओके, पुन्हा तिसरी प्रोसिजर आहे. न्यूमरेटर म्हणजे px plus q upon ax square plus bx plus c. ओके, आता आपण त्याला टाइप वाइज कन्वर्जन सॉल्व करायचं असेल तर ते करूया. बघा सोल्युशन मध्ये रे न्यूमरेटर कोण आहे, टॉइस x minus 3. मग रे a into ddx ऑफ डिनॉमिनेटर 3x square plus 4x plus 5 plus रे b. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढा बरं. a किती येतं, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह टॉइस x 2 into 3 6x plus 4 रे आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस किती येतं b. कॉल ॲज इक्वेशन नंबर 1. मग माझं एम कोणतं आहे, हा जो a आणि b कॉन्स्टंट आहे ना, त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू मी फाइंड आउट करतोय. ओके, मग बघा 2x 3 मल्टिप्लाय करा 6ax 4a b. मग काय म्हणता येईल बघा, इक्वेटिंग कोण कोइफिशिएंट ना, इक्वेटिंग कोइफिशिएंट ऑफ x and रे कोण येतं, कॉन्स्टंट. ओके, x आणि कॉन्स्टंट चे कोएफिशिएंट इक्वेट करायचे. पहा बरं आता 6a is equal to 2 तर a ची व्हॅल्यू किती येईल, 2/6 म्हणजे रे a ची व्हॅल्यू येणार 1/3. आता कॉन्स्टंट बघा ना, 4a plus b equal to कोण -3. मग a ची व्हॅल्यू ठेवता येईल ना मला 1/3 plus b equal to -3. तर b काढायचं असेल तर याला शिफ्ट करा बरं, -3 4/3. तर b इज इक्वल टू पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करायचं 3 into 3 -9 4 मायनस रे 13 अपॉन कोण येतं 3. ही कोणाची व्हॅल्यू, तुमच्या b ची. आता मी काय करणार बघा, पुटिंग ना कोण, पुटिंग दीज व्हॅल्यू रे कशामध्ये, इन इक्वेशन तुमच्या या 1 मध्ये. इक्वेशन 1 इम्प्लाइज करा बरं, काय लिहिणार 2x 3 रे किती a ची व्हॅल्यू 1/3 किती 6x 4 आणि नंतर b ची व्हॅल्यू -13/3. आता इंटिग्रल मध्ये बघा, इंटिग्रल मध्ये हा जो तुमचा 2x 3 दिसतो ना, ती व्हॅल्यू कुठे ठेवणार, काय येतं सांगा, 1/3 6x 4 -13/3 divided by 3x square plus 4x plus किती येतं 5. किती आलं कन्वर्शन, dx. ओके, मग आता इथे याला सेपरेट करू ना आपण. आता I is equal to सांगा 1/3 6x
प्लस रे 4 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 dx नंतर माइनस 13 अपॉन 3 इंटिग्रल ऑफ dx अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. मग याला जर बघितलं तर तुमचं असं लक्षात येतं की दिस एरो इंडिकेट. आता इथे पुटअप आता टेक्स्टबुक मध्ये बघा त्यांनी ही व्हॅल्यू याला I1 घेतलं, याला I2 घेतलं, I1 वेगळं सोडवलं, I2 वेगळं सोडवलं, गरज नाहीये. ठीक आहे, डायरेक्ट लिहिता येतं तुम्हाला. काय म्हणतो मग आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ऍडजेसिंग न्यूमरेटर असेल रे तर डायरेक्ट त्याचा आन्सर लिहिता येतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. याला जर तुम्हाला वेगळं सॉल्व करायचं असेल तर करू शकता, करू लागलं तर आपण 13 अपॉन 3 I1 याला इक्वेशन किती कॉल करता 2. ओके, आता हे पूर्ण पुन्हा लिहायची गरज नाही, फक्त I1 लिहायचं. नाव I1 ची व्हॅल्यू सांगा किती येईल रे dx अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. याला जर बघितलं तर मागचीच काही ना आपली आता प्रिवियस काय म्हणतो आपण डिनॉमिनेटरला जर रे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर कसं सॉल्व करता सॉल्विंग बाय कंप्लीटिंग स्क्वेअर रे. ओके, मग I1 पहा बरं काय लिहिता. किती आता पहिली स्टेप काय सांगतो कंप्लीटिंग स्क्वेअरची की कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1. 3 कॉमन घेतलं किती x स्क्वेअर प्लस 4/3x प्लस रे कोण 5/3 मिळालं तुम्हाला. मग आता पुन्हा I1 इज इक्वल टू 1/3 dx अपॉन पहा बरं x स्क्वेअर प्लस 4/3 या दोन टर्म ऍज इट इज लिहायच्या. नंतर मिडल टर्म डिवाइडेड बाय 2 रे 4/3 डिवाइडेड बाय 2 किती 4/6. याला सिम्प्लेस करायचं किती 2/3 त्याचा स्क्वेअर ऍड करा बरं 4/9 प्लस 5/3 मायनस रे 4/9. मग I1 पाहूया 1/3 या तीन टर्म वरून तर परफेक्ट स्क्वेअर बनवा x मिडल टर्म वर साइन प्लस किती 2/3 चा स्क्वेअर याचा LCM सांगा 9. 3 डिवाइड बाय 9 3 into 5 15 minus 4. मग बघूया I1 रे 1/3 dx अपॉन x प्लस कोण येतं 2/3 चा होल 3 स्क्वेअर प्लस आता 15 minus 4 कोण येते 11 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे सांगा बरं इन रूट ऑफ 11/3 चा होल 3 स्क्वेअर ज्याच्यामध्ये x प्रेझेंट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. मग I1 रे 1/3 1/a म्हटल्यानंतर पहा ना रूट 11/3 कोण tan इन्व्हर्स x म्हणजे x प्लस 2/3 अपॉन a रूट 11/3 प्लस c 3 रे कॅन्सल म्हणजे कोण 1/√11 tan इन्व्हर्स क्रॉस करा बरं याला इकडे किती थ्राइस x प्लस 2 अपॉन 3 आणि अपॉन 3 कॅन्सल रूट 11 प्लस c. ही व्हॅल्यू कुठे पुट ठेवायची आहे पुट इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 सांगा बरं कसं डिफाइन कराल तुम्ही किती 1/3 log ऑफ रे कोण 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. आता I1 ची व्हॅल्यू ही आली ना मग आता ही व्हॅल्यू ठेवा पण तो कॉन्स्टंट -13 अपॉन कोण येतं 3 into इन रूट ऑफ 11 tan इन्व्हर्स रे कोण 3x प्लस 2 अपॉन रूट 11 प्लस किती येतं c. These are the required answer. ओके, या पद्धतीचे हे प्रॉब्लेम्स आहेत. थोडीशी प्रोसिजर मोठी आहे याच्यामध्ये. ठीक आहे.